शुभ सकाळ सगळ्यांना. चला आता सकाळची घाई गडबड चालू झालेली आहे आपली. मस्त आता आंघोळ वगैरे झाली. आता मस्त मी चहा ठेवते. इकडे दूध तापाय ठेवलं आहे. मस्त पीठ भिजून घेतलेलं आहे. आज छान आपल्याला मस्त असे वांग्याचं भरीत बनवायचं आहे. त्यासाठी मोठी अशी ना वांगी घेतले तर कितीतरी 2 घेतले आहेत वांगी. ह्याला थोडंसं असं चांगलं स्वच्छ धुवून घ्यायचं. नंतर मग ह्याला तेल लावायचं. आता हे 2 गॅसवर काय बसत नव्हतं म्हणून ना दुसऱ्या गॅसवर एक ठेवलं आणि ह्या गॅसवर एक ठेवलं. म्हणजे म्हणलं पटपट भासना. अशा जाळ्या टाकल्या त्यामुळं छान आपला चहा पण उकळलेला आहे. आता ह्यासाठी आपल्याला काय घ्यायचं आहे, मस्त असा कांदा बारीक कट करून घ्यायचा आहे. हे तर मी 2-3 कांदे घेतले आहेत. नंतर आपण आता चहा उकळतापर्यंत दूध टाकून घेऊ चहामध्ये. नंतर इथं मी आता 4-5 कांदे पुन्हा आहे ना हे 2-3 टोमॅटो, कोथिंबीर असं मस्त तुम्ही भरीत करून बघा. खूप छान लागतं खायला पण एक छान मस्त लागतं असं. आता इथं मी 2 टमाटे घेतले आहेत. ती पण छान अशा आपल्याला कट करून घ्यायची आहेत. नंतर मग आपल्याला आहे ना मस्त ते परतून घ्यायचं आहे. तोपर्यंत तनिष्काला शाळेत जायचं आहे म्हणलं. तिची घाई गडबड चालू झालेली आहे. आता तिचं उरागते तोपर्यंत मला तिला अगोदर चपात्या बनवावं. नंतर मग ना असं वांग्याचं भरीत बनवावं. आता इथं मी मस्त कांदा टोमॅटो कट करून घेतलेला आहे छान. आता ह्याची आपल्याला बघा साल काढायची आहे. तोपर्यंत मला आता चपात्या करून घ्यावं. तवा माझा इनगोर करून घ्या. कारण का माझा तवा लई दिवसाचा आहे त्यामुळं मी त्याला असा खराबच करून टाकलेला आहे. पण चपात्या तेव्हा खूप छान होत्यात. नाही तर म्हणतात ताईचा तवा कसला काळा भांगारे काय घासते का नाही ताई. त्यामुळं त्या तव्याकडे दुर्लक्ष करा माझ्या. आता इथं मस्त मी चपात्या पटपट लाटून घेते आणि तुमच्यासंग मस्त अशी रेसिपी पण शेअर करते. खूप छान झालं होतं वांग्याचं भरीत. तुम्ही पण नक्कीच असं ट्राय करून बघा. आपल्याला उन्हाळा काम पण करायचं आहे. मस्त अजून आपल्या कुरड्या पण राहिल्यात. आता ह्या अवकाळ ही पावसामुळं आपल्या कुरड्या वगैरे राहिल्यात करायच्या. आता म्हणलं ह्या पावसाचं जरा वातावरण होतं 2-3 दिवस त्यामुळे मी काय गहू भिजत घातलेच नाहीत. कारण का गहू भिजाय घातले तर ते चांगले ना भिजत नाहीत. त्याला चांगलं कडक ऊन लागतं तर मग गहू छान भिजून निघतात. आता म्हणलं 3 दिवस आपण ना गहू छान भिजून घ्यायचे. 3च दिवस घ्यायचे, जास्त घ्यायचीच नाही. 3 दिवसात इतकं लगेच गहू काढायला येते. मी तुमच्यासंग मस्त अशी रेसिपी पण शेअर करायला कुरड्यांची. कुरड्या बनवायच्या आहेत, अजून पापड बनवायचे आहेत. फक्त वेपर्स तेच नाही माझं झालेलं आहे. चला तिथं माझ्या मस्त चपात्या करून झालेल्या आहेत. आता तनिष्काचा डबा भरायचा आहे तिचा अजून वेण्या घालायच्या, शाळेत जायचं आहे तिचा. गडबडीत असा किती स्वयंपाक केला छान चपात्या पण फुगतात आणि मस्त पण स्वयंपाक होतो गडबडीत. आणि असं मन लावून केलं की घाई गडबड उठते. चला तर आता मस्त इथं माझ्या चपात्या झालेल्या आहेत. आता मी मस्त आहे ना तुम्हाला ना वांग्याचं भरीत शेअर करणार आहे तुमच्याबरोबर. तर बघू शकता इथं. आता मस्त मी ना तर वांग्याचं सगळं ना टरफलं काढून घेत आहे. तर बघू शकता हे वांगे काय लगेच पड्डेशीने भाजतात. कारण हे वांग्याचं भरतासाठीच असं स्पेशल वांग्याचं भरीत असतं. आता सगळं मी साल काढलेलं आहे. एकदम असं पांढरं शुभ्र असं वांगं झाले बघू शकता. हे किडकं वगैरे काय नसतं तरी पण आपलं चेक करायचं. आणि ह्याला आता थोडंसं मॅश करून घ्यायचं आपल्या हाताने थोडंसं. नंतर आता मी तुम्हाला दाखवते काय करायचं पुढं ते. आता मस्त इथं गॅस चालू केलेला आहे. आता छान मस्त कढई ठेवली आहे. आता थोडं जिरं मोहरी टाकून घ्यायची आहे. नंतर ह्याच्यात आपल्याला कांदा टाकून घ्यायचा आहे. आता कांदा पण आपल्याला छान लालसर होईपर्यंत छान असा भाजून घ्यायचा आहे. जिरी मोहरी टाकायची, छान फोडणी करायची. नंतर मग कांदा टाकून घ्यायचा, तो पण छान लालसर परतून घ्यायचा. थोडंसं आपण काय करायचं आहे शिजण्यासाठी थोडंसं ना मीठ टाकून घ्यायचं. मिठाने काय होतं पाणी सुटतं आणि पड्डेशीने आपले कांदा हे ना पड्डेशीने असं मऊ पडतं आणि शिजतं पण तोपर लगेच. इथं आता आहे ना मी टोमॅटो टाकून घेतले आहे. इथं 2 मी टोमॅटो घेतले आहे आणि 4 कांदे घेतले होते. हे पण छान आपल्याला असं परतून घ्यायचं आहे. खूप छान लागतं वांग्याचं भरीत. नक्की तुम्ही असं पण करून बघा. छान आता परतत राहायचं. तेल सुटूचं एकदम मऊ झालं ना मगच मग आपल्याला त्यात लाल तिखट हळद टाकायची आहे. अजून थोडं 5 मिनिटाला चांगला आता मी मॅश करून घेते. तर बघू शकता इथं तो आहे छान आता परतत आलं आहे. बघू शकता इथं हळद पण टाकली आहे थोडीशी मी इथं. आता जेवढं आपण मऊही करीना तेवढं आपलं छान होतं. आता इथं मस्त मऊ झालेलं आहे बघू शकता. आता आपल्याला लाल तिखट टाकून घ्यायचं. तुमच्या आवडीप्रमाणे टाकू शकता तुम्ही लाल कमी जास्त. इथे लाल तिखट टाकून घेतलं आहे. ते पण छान मिक्स करायचं. आता आपल्याला हे भरीत टाकून घ्यायचं आहे वांग्याचं. ज्वारीच्या भाकरीबरोबर बाजरीच्या भाकरीबरोबर खूप छान लागतं. जास्त करून तर बाजरीच्या भाकरीबरोबर खूप छान लागतं वांग्याचं भरीत. मस्त त्याच्याबरोबर कैरी सीजन आहे. नक्की तुम्ही पण असं ट्राय करून बघा. वांगं खूप छान लागतं. मला तर खूप वांग्याचं भरीत आवडतं.
वांग्याचे सगळेच प्रकार मला खूप आवडतात. वांगच माझं फेवरेट आहे. आता मस्त इथं कोथिंबीर टाकून घेते. बघताच तोंडाला पाहून असं मस्त असं वांग झालेलं आहे. चला तर मग आता कसा वाटला व्हिडिओ नक्की कमेंट करून सांगा. आवडतं लाईक शेअर सबस्क्राईब करत जा. असेच माझे नवनवीन व्हिडिओ बघत राहत जा. थोडीशी कोथिंबीर टाकायची. चला तर मग आता भेटू पुढल्या व्हिडिओमध्ये असं छानसा व्हिडिओ घेऊन. बाय बाय सगळ्यांना. कमेंट करून नक्की सांगत जावं कसं झालं वांग ते.